सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका घेण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. त्यामुळे बँक योग्य माणसांच्या हाती जावी. ज्यांनी बँकेचं वाटोळं केलं त्या लोकांना परत बँकेत काम करण्याची संधी मिळू नये यासाठी भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांसह निवडणूक लढवेल, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीर केले. सोलापूर जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारण आणू नये असं माझं मत आहे. शेतकऱ्यांचं हित आणि सहकार चळवळ जिवंत राहण्यासाठी प्रयत्न राहील. त्यामुळे बँकेची निवडणूक भाजप आणि सहकारी पक्षांना घेऊन निवडणूक लढणार आहे, असेही गोरे यांनी स्पष्ट केले. भाजपमध्ये सध्या अनेक सक्षम लोक काम करत आहेत आणि ते लोक सक्षमपणे बँक चालवू शकतात. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतही काही लोकांचा इगो आडवा येऊ शकतो, पण परमेश्वर अशा सर्व लोकांना सुदबुद्धी देऊ, असं म्हणत गोरे यांनी मोहिते पाटलांना टोला लगावला. आमच्या शहरात 3 आमदार आहेत. मोठी मोठी ताकद आमच्या भारतीय जनता पक्षाची आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होईल. आजही मी मनापासून सांगेन की ही निवडणूक माझ्या जिल्ह्याच्या नेत्यांच्या नेतृत्वाखालीच होईल, तुमच्या नेतृत्वाखालीच होईल. आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक सहकारी कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांचा सहकार्य करून ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल त्या त्या ठिकाणी मी तुमच्या सोबत उभा आहे याच्या बाबतीत निश्चित करा. देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी उभा आहे. त्यामुळं आपल्याला यश येणार याच्यामध्ये कुठली अडचण नाही. त्यामुळे अनेक लोक आपण बघतोय, अनेक लोकांची दुकानं आता बंद व्हायला लागली, दुकानाला टाळे लावायची वेळ आली तेव्हा अनेक लोक आश्रय शोधायला लागले. कुणी दिल्लीत जाऊन जंतर मंतरला शोधला, कुणी आणि कुठं जाऊन आश्रय शोधायचा प्रयत्न केला, कुणी ठाण्यात जाऊन आश्रय शोधायचा प्रयत्न करते, कुणी काटेवाडीला जाते. परंतु आता आश्रयाची सगळी ठिकाणं बंद झालेली आहे. त्यामुळे कुलूप लावायची वेळ आलेली आहे. त्यामुळे अनेक लोक जेव्हा ही वस्तुस्थिती मांडतो आपण तेव्हा अनेकांना संदेश देतो. आता तर आपण बघितलं, बाकी सगळं सोडून द्या, पण आता तर देशाचं सगळं नेतं ते अभिजित इतक्यांच्या नेतृत्वाखालीच काम करतात. ते म्हणाले, काही लोक अबाध राहण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा मैदानात लढाई होते त्यावेळी स्वतःला आजमावण्याची संधी येत असते. जिल्ह्याने आता भाजप आणि सहकाऱ्यांची ताकद बघितलेली आहे. ती ताकद जिल्ह्यानेच दिलेली आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपची ताकद बघितली आहे. त्या निवडणुकीत अनेक लोकांचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. पण गिरे तो भी टांग ऊपर याप्रमाणे अनेक लोक गॉगल घालून बातम्या देतात, असा चिमटाही गोरेंनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना लगावला. सोलापूर जिल्हा बँक ही जिल्ह्याची आणि शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. ज्यांनी बँकेच्या कामकाजात अनियमितता केली आहे, ज्यांच्याकडे कोणाचं बँकेचं देणं आहे त्यांना ती द्यावेच लागेल, अन्यथा त्यांना त्याचं फळ भोगावं लागेल, असा इशाराही थकबाकीदार बड्या कर्जदारांना लगावला.